हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण जो टॉपिक कव्हर करणार आहोत, जो टॉपिक आजचा आपला असणार आहे तो ऑर्डर अँड रँकिंग, क्रम आणि स्थान. हा जो टॉपिक आहे तो आपण आज इथे कव्हर करणार आहोत. ठीक आहे. ऑडिओ व्हिडिओ सर्व काही क्लिअर आहे एकदम. काल आपण सुरुवात केली होती बघा, आपण एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणे, या ठिकाणी टोटल फाइंड आउट करणं, स्थानांची अदला बदल करणं, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. मिड नंबर फाइंड आउट करणं आणि काही इतर प्रश्न जे आहेत त्यांच्यावर आजचा आपला फोकस असणार आहे. ठीक आहे. तर सेशनची सुरुवात आपण या ठिकाणी करायला सुरुवात करूयात. बघा, आपल्याला एकदा ज्या ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत एकदा बघून घेऊ आणि लगेच आपण पुढे पुढे जात राहू. परफेक्शन इज नॉट अटेनेबल, बट इफ वी चेस परफेक्शन वी कॅन कॅच एक्सलन्स. या विचाराने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतोय. बघा, रांगेवर आधारित प्रश्न आपल्याला होत आहेत. लेफ्ट, राईट, कुठले कुठले शब्द लेफ्ट साठी वापरले जातात? बिगिनिंग, स्टार्टिंग, लेफ्ट, इन फ्रंटच्या पुढे. ठीक आहे. हे जे आहे ते वापरले जातात, हे लक्षात आलं असेल. चला, त्याच्यानंतर बघा आपल्याला टाइप्स जे विचारले जातात. एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणे, लोकांची एकूण संख्या शोधणे, मध्य मिड जो आहे तो शोधणे, किंवा दोन व्यक्तींच्या मध्यभागी बसलेल्या एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधणे, किंवा स्थानांची अदलाबदल, या गोष्टी आपल्याला कव्हर कराव्या लागतात. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं स्थान शोधायचं असेल तर लेफ्ट इज इक्वल टू टोटल मायनस राईट प्लस 1, राईट इज इक्वल टू टोटल मायनस लेफ्ट प्लस 1, या फॉर्म्युलाचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आता आपल्याला जर लोकांची एकूण संख्या शोधायची असेल, बघा, एक सर्व विद्यार्थी जॉईन होईपर्यंत आपण 1 मिनिटामध्ये या सर्व गोष्टी कव्हर करून घेऊ. टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस 1. जेव्हा एकाच व्यक्तीची दोन्ही बाजूने स्थिती माहिती असेल तर लेफ्ट प्लस राईट मायनस 1 आपण करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जर दोन व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत असं आपल्याला दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल केस, ओव्हरलॅपिंग केस, दोन फॉर्म्युले वापरता येतात. टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट प्लस मिड, सिंपल केसचा फॉर्म्युला आहे. आणि टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट मायनस टू मायनस मिड, हा ओव्हरलॅपिंग केसचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर हे झाले आपले फॉर्म्युलाज. त्याच्यानंतर बघा, जर आपल्याला रँक इंटरचेंजिंग दिले तर तेच फॉर्म्युले आपले रिपीट होतात, फक्त व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टोटल फाइंड आउट करायचं असेल तर एकाची ओल्डर पोझिशन दुसऱ्याची न्यू पोझिशन -1 करायचं. मिड विचारला तर जेवढा डिफरन्स आहे त्यातून 1 वजा करून उत्तर देऊन टाकायचं. ठीक आहे. दुसऱ्याचं नवीन स्थान विचारलं तर पहिला किती घरं पुढे जातोय किंवा मागे जातोय तेवढंच घरं दुसऱ्याला पुढे किंवा मागे न्यायचं आणि उत्तर देऊन टाकायचं. या टाइप मध्ये आपण जे प्रश्न होते ते आपण कव्हर केले होते. आणि आता आपल्याला बघा, हे जे प्रश्न बघायचे ते मिड नंबर जो आहे, मिड फाइंड आउट करणं, यावर आजचा प्लस सराव आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, आता मिड फाइंड आउट करणं, इथेही आपले दोन फॉर्म्युलाज वापरले जातील. एक असणार आहे आपला सिंपल केसनुसार, दुसरा असणार आहे आपला ओव्हरलॅपिंग केसनुसार. मग सिंपल केस आणि ओव्हरलॅपिंग केस या दोन्ही गोष्टी जाणून घेऊयात मग आपण. आता बघा, सिंपल केस हा जो पार्ट आहे सिंपल केस वाला, तो इथे बघून घ्या. बघा, सिंपल केस मध्ये जर मिड विचारलं असेल तर मिड इज इक्वल टू टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट असं केलं जातं सिंपल केस मध्ये. आणि हे कधी आपण वापरणार, कधी यूज करायचे सिंपल केस? बघा, जेव्हा टोटल ग्रेटर असेल लेफ्ट प्लस राईट पेक्षा, तेव्हा बघा टोटल मधून जर लेफ्ट प्लस राईटची बेरीज जी आहे ती जर वजा होत असेल तर ती केस सिंपल आहे, हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि ती सिंपल केस वापरून आपण मग उत्तर जे आहे आपण देऊ शकतो. आता जर समजा ओव्हरलॅपिंग केस आली तर ओव्हरलॅपिंग कधी केस होते बघा, जर टोटल छोटी असेल लेफ्ट प्लस राईट पेक्षा, तर जर लेफ्ट प्लस राईट ज्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या असतील ना त्याच्यापेक्षा जर टोटल ही व्हॅल्यू जी दिलेली आहे ती जर छोटी असेल तर याचा अर्थ तिथे ओव्हरलॅपिंग होते. आणि मग ओव्हरलॅपिंग जर होते, ओव्हरलॅपिंगचा फॉर्म्युला दुसरा आहे. ओव्हरलॅपिंगचा फॉर्म्युला बघा कोणता आहे? बघा, मिड इज इक्वल टू काय करतोय बघा, आता लेफ्ट राईट मोठं आहे, मग लेफ्ट प्लस राईट करणार आपण -2 मायनस टोटल करायचा. बघा, हा जो फॉर्म्युला हा मिडचा फॉर्म्युला, एक सिंपल केसनुसार, एक ओव्हरलॅपिंग केसनुसार. टोटल मोठी आहे लेफ्ट प्लस राईट पेक्षा, सिंपल केस.
टोटल छोटी आहे लेफ्ट प्लस राईट पेक्षा ओव्हरलॅपिंग केस. एवढं लक्षात ठेवायचंय, फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे आपल्याला पुढील प्रश्न सॉल्व्ह करताना या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही. आणि झालं की लगेच डन म्हणून रिप्लाय नक्की करा. चला आता इथे बघा, प्रश्न बघायला सुरुवात करूयात आपण. आजच्या दिवसातील पहिला प्रश्न आहे हा. बघा, जर एका रांगेत 50 व्यक्ती आहेत आणि ज्यात ए डावीकडून 24 हवा आहे आणि बी पंक्तीच्या उजव्या बाजूने 30व्या स्थानावर आहे आणि टोटल किती जण दिलेले आहेत आपल्याला? 50 व्यक्ती दिलेले आहेत. तर ए आणि बी जे आहेत, ए आणि बी मध्ये लोक जे आहेत ते किती आहेत ते शोधायचे. बघ हेच काय करतो बघा आपण, लक्ष देऊन ऐका. आता इथे आपल्याला एक गोष्ट दिसते की सर टोटल जी आहे ती छोटी आहे कोणापेक्षा? लेफ्ट प्लस राईट पेक्षा. का? कारण लेफ्ट होतं 24, राईट होतं 30. 24 अधिक 30 54 झाले. 24 अधिक 30 54 झाले. आता 54 मोठी संख्या बनते ना, म्हणजेच काय झालं, ओव्हरलॅपिंग केसचा मिडचा फॉर्म्युला वापरणार आपण. मिड इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट -2 मायनस टोटल. बरोबर. मग आता इथे उत्तर कसं येईल बघा. लेफ्ट प्लस राईट होतं 54 वजा 2 52. 52 मधून 50 गेले, किती राहिले रे? 2 राहिले. 2 राहिले. 2 म्हणजेच काय झालं, उत्तर आलं आपलं पहिला पर्याय. उत्तर काय आलं आपलं? फर्स्ट ऑप्शन. तर हा जो प्रकार आहे, या पद्धतीने जर आपण प्रश्न सॉल्व्ह केले ना, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाहीत, बिलकुल येणार नाहीत. इथपर्यंत लक्षात आलं? सर्वांना क्लिअर? कसं काढलं? व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. पर्याय बी 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 बी. ओके. बघा आता इथे काय झालं विद्यार्थ्यांनो, आपल्याकडे टोटल निवडलेले कॅन्डिडेट्स आहेत किती? उमेदवार आहेत 60 उमेदवार आहेत टोटल निवडलेले. आता अंतिम यादीत नेहाचं स्थान शीर्षस्थानावरून किती आहे? 35वा होतं. नेहा टॉप वरून किती आहे? 35वी. आणि बंटीचं स्थान तलापासून किती होतं? 39वा. म्हणजे इथे जो बंटी आहे, बंटी बॉटम वरून 39वा होता. आता यादीत नेहा आणि बंटी यांच्यात किती उमेदवार आहेत, म्हणजे मिड फाइंड आउट करायला विचारलंय. मग काय केलं बघा, नेहा 35 हे 39 टोटल केले 74 भेटताय. जमेल का रे? सिंपल केस नाही येणार, मग ओव्हरलॅपिंग केस येईल. मग जर इथे बघा ओव्हरलॅपिंग केस नुसार मिड जर बघायचं झालं तर आपण काय करतोय? लेफ्ट प्लस राईट. जसं की आपल्याला इथे लेफ्ट होता 35, राईट होता 39, वजा 2 वजा टोटल. मग इथे 74 वजा 2 72. 72 मधून 60 गेले, किती राहिले? 12 राहिले. 12 कुठे दिसतंय? पर्याय दुसरा. म्हणजेच काय झालं, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन 2 12 हे आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल. समजलं?
चला, गुड जॉब. हे ओव्हरलॅपिंग आता तुम्हाला क्लिअर होत चाललेलं आहे. चला, सिंपल केस काय असते ते देखील क्लिअर करून घेऊयात. सिंपल केसने कसं निघतंय उत्तर बघा. एका रांगेमध्ये एकूण 78 सैनिक उभे आहेत. किती? 78. अच्छा बघा, एकूण 78 सैनिक आहेत. रामसिंह जो आहे तो डावीकडून 25वा आहे. रामसिंह डावीकडून 25वा आहे आणि श्यामसिंह उजवीकडून 20वा आहे. श्यामसिंह उजवीकडून 20वा आहे. आता लेफ्ट राईट केलं आपण, 25 अधिक 20 45 होतात. टोटल किती आहेत? 78 आहेत. म्हणजे टोटल ग्रेटर आहे कोणापेक्षा? लेफ्ट प्लस राईट पेक्षा. जर टोटल ग्रेटर असेल लेफ्ट प्लस राईट पेक्षा, याचा अर्थ सिंपल केसचा फॉर्म्युला आपण वापरणार. आणि यस विद्यार्थी मित्रांनो, सिंपल केस आपल्याला काय सांगते? मिड इज इक्वल्स टू टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट. टोटल होते किती? 78 होते. वजा लेफ्ट प्लस राईट 45. 78 वजा 45 किती राहतील? 33. 33 राहतील. 33 कुठे दिसते? पर्याय सी, सिंपल केस. या केसला काय म्हणतोय आपण? सिंपल केस म्हणतोय. क्लिअर? क्लिअर झालं सर्वांना? एकदा एक्नॉलेजमेंट द्या बघू. चला पटापट पटापट रिप्लाय करा. प्रत्येकाचा रिप्लाय दिसला पाहिजे मला. प्रत्येकाचा रिप्लाय दिसला पाहिजे. व्हेरी गुड, क्या बात आहे. जमलं पाहिजे, प्रत्येकाला आलंच पाहिजे. आणि बघा या गोष्टी सोप्या आहेत. आता आपण फॉर्म्युला देखील आपण लिहून ठेवलेला आहे. त्याच्या हिशोबाने आपण चेक करत जातोय. प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चितपणे भेटायलाच पाहिजे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. नितेश हा डाव्या डोकापासून 25व्या स्थानावर आहे आणि सुरेश हा रांगेच्या उजव्या डोकापासून 22व्या स्थानावर आहे. जर एकूण 62 विद्यार्थी असतील तर नितेश आणि सुरेश यांच्यात बसलेल्या व्यक्तींची संख्या किती आहे? नितेश आणि सुरेश यांच्यामध्ये बसलेल्या व्यक्तींची संख्या किती आहे? पर्याय सी सी सी, 15 15 15. व्हेरी नाईस. बघ आपल्याला माहिती पडले आता की सर टोटल होते 62. लेफ्ट होता 25, राईट होता 22. लेफ्ट राईट किती झाले? 47 टोटल, लेफ्ट प्लस राईट. मग आता हे टोटल मोठे दिसते. मग आपण काय करणार? टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट एवढं केलं, आपल्याला उत्तर भेटेल 15. 15 उत्तर येईल. पर्याय सी. फॉर्म्युला लिहित बसायची गरज नाहीये. आता डायरेक्टली आपल्याला माहिती पडलं पाहिजे की बाबा मिडलला विचारले सर, मिड विचारले म्हणजे टोटल मधून आम्ही लेफ्ट प्लस राईट मायनस करणार. ही जी मोठी संख्या आहे त्यातून हे दोन्ही संख्याची बेरीज जी आहे ती वजा करून टाकली. 15 भेटले. उत्तर आलं पर्याय सी. काय आलं उत्तर? पर्याय सी. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. चला बघूया. ट्राय करा, प्रश्न ट्राय करा.
चला, उत्तर येत आहे तुमची पर्याय सी, पर्याय डी, पर्याय सी, पर्याय डी. 40-41. ओके. चला, तर गाईज सॉल्व करून दाखवतो बघा. ए बी सी हे 3 लोक रांगेमध्ये उभे आहेत. ए बी सी 3 लोक रांगेमध्ये उभे आहेत. ए आणि बी दरम्यान 5 व्यक्ती उभे आहेत. बी आणि सी दरम्यान 8 व्यक्ती उभे आहेत. सीच्या पुढे 3 लोक असतील. ही रांग होती. सीच्या पुढे मी तुम्हाला शिकवलंय वर घ्यायचं 3 लोक आहेत. अच्छा, सीच्या पुढे 3 लोक आहेत. आपल्याला सांगितलं होतं बी आणि सी मध्ये काय होते, 8 व्यक्ती होत्या. आपण बी आणि सी मध्ये 8 व्यक्ती दाखवल्या अशा. आता तुम्ही काय केलं बघा, तुम्हाला पहिले ती तुम्ही जे डायग्राम ड्रॉ केले ती दाखवतोय बघा. ए आणि बी मध्ये 5 व्यक्ती आहेत. तुम्ही काय केलं, ए आणि बी मध्ये सर 5 व्यक्ती आहेत हे दाखवलं. एच्या मागे 21 लोक असतील. एच्या मागे 21 लोक असतील, तर त्या रांगेमध्ये किती लोक असतील? आता किमान किती लोक असतील हा वर्ड कदाचित तुम्ही बघितला नसेल. हा जो वर्ड आहे हा तुमच्या लक्षात आला नसेल. किमान किती लोक आहेत म्हणजे मिनिमम नंबर ऑफ पर्सन्स पाहिजे होतं आपल्याला. मिनिमम किती लोक आहेत असं विचारलंय. तुम्ही काय केलं, ही डायग्राम काढली आणि उत्तर काय सांगितलं, 21, 22, 27, 28. 28 अधिक या ठिकाणी 18, सॉरी 21 हे 8 आहेत ना, एक्स्ट्रीमली सॉरी, तेच बोललो असं काय झालं, लाईन ड्रॉ झाली माझ्याकडून. ओके. अच्छा, काय झालं बघा, 21, 22, 22 5, 27, 1, 28, 28 8, 36, 30 37 आणि 3 40. हे तुम्ही उत्तर दिलं. 40 हे उत्तर सर्वांनी दिलं, 40 40 40, परंतु हे उत्तर येणार आहे ते चुकीचं. हे उत्तर काय आलं, चुकीचं आलं. त्याच्या मागचं कारण समजून घ्या. आता ही लाईन ड्रॉ करतो मी. या लाईन मध्ये सीच्या पुढे 3 जण होते. सी आणि बी मध्ये किती जण होते, 8 जण होते. हे आपण बघा, सी आणि बी मध्ये 8 जण दाखवले. अच्छा, ए बी मध्ये 5 जण होते ना, बी इथे होता. 1 2 3 4 5 सोडून इथे कोण आला, ए 6वा होता, 7 8. हे 8 जण सी बी मध्ये होते, आपण दाखवलं. ए आणि बी मध्ये लक्ष देऊ नाही करे. ए बी मध्ये बघा 1 2 3 4 5 जण आले. ए बी मध्ये 5 जण आले आणि एच्या मागे किती जण होते, 21 जण होते. एच्या मागे 21 जण दाखवता येतील, यस दाखवता येतील. म्हणजे इथे मिनिमम नंबर ऑफ पर्सन्स इथे येतील बघा. 3, सी आला 4था, हा 5 6 आणि ए आला टॉप वरून 7वा. वरून 7व्या व्यक्तीच्या पाठीमागे 21 जण आहेत, तर 7 अधिक 21 टोटल किती भेटतील, 7 अधिक 21 किती भेटले, 28 जण मिनिमम असतील. किमान या रांगेमध्ये 28 जण येणार आहेत. पर्याय बी पाहिजे होता, जे पर्याय बी कोणाकडून दिसलं नव्हतं. आता क्लिअर झालं एकदम कसं करायचं होतं. बघायच, एखादी छोटीशी गोष्ट असते ना, ती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये फसवू शकते, हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. तर एकूण एक गोष्टीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथे जर किमान नसतं दिलं आणि कमाल दिलं असतं तर आपण 40 उत्तर दिलं असतं, किंवा किमान कमाल दिलं नसतं तर एकतर 28 किंवा 40 असं आपल्याला सांगावं लागलं असतं. तसं तो पर्याय ऍड केला गेला असता, हे लक्षात ठेवा. चला, पुढील प्रश्न क्रमांक 30वा. 20वा प्रश्न, सॉरी 20 नंबरचा प्रश्न. येस, चला पटापट बघा, प्रत्येकाचं उत्तर दिसली पाहिजेत.
चला, इथे परफेक्ट उत्तर आलं पाहिजे. व्यवस्थित बघा, इथे एकदम परफेक्ट उत्तर आलं पाहिजे. इथे काय लोड नाहीये तुम्हाला, इथे एकदम सिंपल आहे. हा एकदम प्रश्न सिंपल आहे. इथे आपल्याला रांगेतील व्यक्तींची संख्या विचारली आणि जी की इझिली तुम्हाला भेटून जाईल. बघा, आरच्या आधी केवळ 5 व्यक्ती होत्या. इथे आरच्या आधी केवळ 5 व्यक्ती होत्या. बघा, पी आणि क्यू मध्ये 16 जण आहेत, क्यू आणि आर मध्ये 7 जण आहेत, क्यू व आर मध्ये 7 जण आहेत आणि क्यू आणि पी मध्ये 16 जण आहेत. तर वर जाण्याचा काही संबंधच येत नाही. म्हणजे इथे 16 जण आले क्यू आणि पी मध्ये, हे झालं. आणि पी च्या मागे 23 जण आहेत. पी च्या मागे 23 जण आहेत, हे झालं. अच्छा, आता आपल्याला काय विचारलंय की रांगेमध्ये व्यक्तींची संख्या निवडा. 23, 24, 40, 41, 48, 49, 49 अधिक 5, 54. रांगेमधील व्यक्तींची संख्या किती येणार आहे? 54 येणार आहे. पर्याय 2 काय असेल आपलं उत्तर? पर्याय बी, 54, 54, 54. निकिता क्लिअर? स्वप्नाली? पर्याय बी. तुम्ही काय केलं? 51 दिले. 51 उत्तर कसं दिलं? तुम्ही काय केलं? 23, 16, 39, 46 आणि 5, 51 असं केलं. परंतु 51 तुम्ही जर करताय तर तुम्ही PQR ला विसरताय. मग 51 अधिक 3 PQR ला कोण काउंट करेल रे? PQR काउंट करणं गरजेचं आहे ना, तर ते आपल्याला जमणं गरजेचं आहे. ते मिस केलं तर उत्तर चुकेल, उत्तर चुकून जाईल जर ते मिस झालं तर. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 21. आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. बघा, हा प्रश्न लक्ष देऊन ऐका. काय दिले बघा. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गात अमिषा वरून 22व्या स्थानावर आहे. अमिषा जी आहे, अमिषा टॉप वरून 22व्या स्थानावर आहे. अच्छा, आणि अमिषाच्या खाली 5 स्थानांवरील अनुजा तळापासून 34व्या स्थानावर आहे. अच्छा, ही जी अनुजा आहे, ही अनुजा बॉटम वरून 34वी आली, जे आपल्याला इथे सांगितलं. आणि अमिषा टॉप वरून जी 22वी होती तिच्या 5 स्थान खाली आहे. म्हणजे 22 अधिक 5 किती होतील? 27. म्हणजे टॉप वरून 22 अधिक 5 27वी आलेली आहे. तर आता आपल्याला अनुजाचं जे स्थान आहे ते टॉप बॉटम दोन्हीकडून माहिती पडलं. म्हणजे जे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुजा कितवी होती बघा. अनुजाचं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्थानामध्ये हे बॉटम वरून 34वी आणि टॉप वरून 27वी होते. अच्छा, मग टोटल काढतोय आपण. टोटल काढतोय, काय करतोय आपण? टॉप प्लस बॉटम -1. टॉप किती होतं? 27. बॉटम किती होतं? 34. वजा 1, 61 वजा 1, 60. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी पास झालेले कॅन्डिडेट्स किती होते रे? 60 होते. बघा, जे उत्तीर्ण झाले, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी होते 60. आता आपल्याला सांगितलंय जे पास झालेल्या विद्यार्थ्यांचे नापास झालेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रमाण 4:1 आहे. तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? अच्छा, हे पास झालेल्या विद्यार्थ्यांचे फेल झालेल्या विद्यार्थ्यांसोबतचे प्रमाण आपल्याला इथे दाखवलंय. पास झाले 60, फेल किती झाले असतील बघा. जर 4x बरोबर 60 असेल, 4x बरोबर 60 असेल तर x ची व्हॅल्यू किती भेटेल? 60/4, 15. म्हणजे फेल किती झालेले असणार आहेत? 15. आपण हे यावरून काढले बघा. पास 4x बरोबर 60, x ची व्हॅल्यू किती भेटेल? 1x बरोबर किती भेटेल? 15 भेटेल. म्हणजेच पास अधिक फेल मिळून टोटल कॅन्डिडेट बनतील 60 अधिक 15 किती झाले? 75 कॅन्डिडेट्स या वर्गामध्ये होते. पर्याय बी जो आहे तो पर्याय बी आपलं उत्तर येईल इथे. पर्याय बी 75 जण या वर्गामध्ये उपलब्ध होते. असा हा प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये बघायला भेटू शकेल आणि त्यावेळेस आपली उत्तरं जी आहेत ते आपली उत्तरं आलीच पाहिजेत. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचं. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही ट्राय करायचा, व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाने.
40 मुले आहेत ती उत्तरेकडे तोंड करून या ठिकाणी एका ओळीत बसलेले आहेत. अमित डाव्या डोकापासून 11वा आणि संजय पंक्तीच्या उजव्या डोकापासून 31व्या क्रमांकावर आहे. श्रेया जी अमितच्या उजवीकडे तिसरी आहे ती संजय पासून किती दूर आहे असं विचारलंय. उजवीकडे दुसरी, तिसरी, चौथी की पाचवी ते आपल्याला सांगायचंय. चला उत्तर काय येतं तुमची? डी 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 पर्याय. लिओ म्हणते सी, बाकी सर्वजण म्हणतात डी. ओके चला आता मी दाखवतो, डोंट वरी, चिंता करू नका. बघा एक रांग आहे, ही रांग आहे. आपल्याला 40 मुले टोटल आहेत हे आपल्याला दाखवले 40, टोटल 40. अमित डाव्या डोकापासून कितवा उतार आहे? 11वा. अमित डाव्या डोकापासून 11वा होता. याचा अर्थ उजव्या डोकापासून जर अमितची स्थिती बघितली तर उजव्या डोकापासून अमित 30वा येईल. आता कसं आलं तर 11, याच्या पुढे 29 जण असतील, इकडे 29 जण असतील तर 40 होतील ना. 29 अधिक 11 40, म्हणजे हा अमित उजवीकडून 30वा आहे. हे ज्याने प्रॉपरली ड्रॉ केलं त्याचं उत्तर बरोबर आलंय. बाकी सर्वांची उत्तरं चुकलेली आहेत. ठीक आहे, लिओ सोडला तर बाकी सर्वांची उत्तरं चुकीची आलेली आहेत. का? त्याच्या मागचं कारण समजून घ्या. बघा आता काय दिलं बघा. अमित इथे उजवीकडून 30वा आला. संजय पंक्तीच्या उजव्या डोकापासून 31वा होता. हा 30वा आहे म्हटलं म्हणजे संजय इथे येईल. उजवीकडून 31वा संजय इथे आला. आणि श्रेया जी आहे ती अमितच्या उजवीकडे तिसरी आहे. बघा अमित इथे आहे ना, उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा स्थान कोणाचं आहे? श्रेयाचं आहे. इथे श्रेया आलेली आहे. मग आपल्याला विचारलंय काय की ती श्रेया जी आहे ती संजय पासून किती दूर आहे? संजय इथे होता ना, नॉर्थ फेसिंग आहेत. सर्वजण उत्तरेला बघतायत. बघा उजवीकडे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, कितवी आली? चौथी. बघा 1 2 3 4, 1 2 3 4, उजवीकडे चौथी. काय उत्तर येईल? पर्याय सी. तुम्ही काय सांगितलं? उजवीकडून पाचवी. कारण तुम्ही इथे अमित संजय मध्येच गडबड केलेली आहे कुठे ना कुठेतरी. तर तुम्ही याला अमितला काय पकडलं? 29वा पकडला. इथे एक जण ठेवला आणि हा इकडे नेला, त्याच्यामुळे बघा 1 2 3 4 5 असं तुमचं उत्तर आलं. तिथे चुकी झाली. अमितचं उजवीकडून स्थान शोधण्यामध्ये तुम्ही गडबड केलेली दिसते. तुम्ही कदाचित 29 पकडला असेल, त्याच्यामुळे ते उत्तर चुकलंय. राईट, अंडरस्टूड? चूक कुठे झाली समजलं का? जर समजलं असेल ना तर तुमचे पुढे चुका होणार नाही, त्याच्या पुढे कधी चुका होणार नाही. पटकन सांगायचंय, पटापट पटापट कमेंट दिसला पाहिजे. गुड जॉब. चला कोण म्हणते परत एकदा एक्सप्लेन करू? पूजा. ओके पूजा मॅम, बघा इथे काय झालं बघा. एक गोष्ट समजून घ्या. एक रांग आहे आपल्याकडे. आपल्याला सांगितलं की अमित जो आहे तो डावीकडून कितवा होता? 11वा होता. आता रांगेमध्ये 40 जण आहेत, म्हणजे याच्या मागे 29 जण आले. बघा 11 अधिक 29 40 झाले. मग ह्याच्या मागे 29 जण आहेत, म्हणजे हा उजवीकडून कितवा असणार आहे? 30वा असणार आहे. अमित उजवीकडून 30वा आला. ठीक आहे. आता संजय पंक्तीच्या उजव्या डोकापासून 31वा होता. हा जर 30वा आहे म्हणजे अमितच्या इथे बाजूलाच लगेच कोण आलेला आहे? संजय, जो की उजवीकडून 31वा होता. या बाजूने 31वा होता. आता श्रेया अमितच्या डावीकडे तिसरी आहे. बघा अमित इथे आहे, अमितच्या डावीकडे पहिली, दुसरी आणि तिसरी. इथे कोण आलेली आहे? श्रेया आलेली आहे. बरोबर. अमितच्या उजवीकडे तिसरी श्रेया बसलेली आहे. तर ती संजय पासून श्रेया किती दूर आहेत? संजय इथे आहे ना, संजय उत्तरेकडे बघतोय. बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा स्थान. चौथा म्हणजे उजवीकडे चौथ्या स्थानावर कोण आलेली आहे? श्रेया आलेली आहे. पर्याय सी आपलं अचूक उत्तर असेल. पूजा समजला? इव्हन बाकी विद्यार्थी ज्यांना वाटत होतं रिपीट करायला सांगावं परंतु सांगितलं नाही असे विद्यार्थी, चला पटापट रिप्लाय करा. क्लिअर आता? चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23. व्हेरी नाईस, क्या बात आहे, गुड जॉब. चला आता इथे बघा काय दिलेलं आहे. दोन लोक, सॉरी दोन नाही, 150 लोक, 150 लोक एका रांगेत उभे आहेत. करण डावीकडून 55व्या स्थानावर उभा होता. पियुष उजवीकडून 66व्या स्थानावर उभा होता. करण आणि पियुष यांच्यामध्ये किती लोक आहेत असं आपल्याला विचारलंय. आता आपल्याकडे टोटल किती आहेत रे? टोटल
150. करण डावीकडून कितवा होता? 55. पियुष उजवीकडून कितवा होता? पियुष उजवीकडून कितवा होता? 66. ठीक आहे. तर करण आणि पियुष मध्ये किती लोक होते असं विचारलंय. करण आणि पियुष जो आहे, करण आणि पियुष मध्ये किती लोक होते असं विचारलेलं आहे. तर ते उत्तर आपल्याला सांगायचं. पर्याय सी सी सी. व्हेरी गुड. बघ काय करतो आपण, टोटल मायनस लॅपलेस राईट. बघा मिड इज इक्वल टू टोटल मायनस लॅपलेस राईट. टोटल होते 150 मायनस 6 5 11 कॅरी केले 1 11 1 12 121. किती राहिले? 29 राहिले. 29 कुठे दिसते? पर्याय सी. सिंपल केस होते, उत्तर लगेच येणार होतं. पर्याय सी. येस, ॲक्युरसी एकदम जबरदस्त बघायला भेटलेली आहे. गुड जॉब. चला आता पुढील प्रश्न. आता आपण हे सराव करतोय. ठीक आहे, आपल्याकडे जवळपास अर्धा तास बाकी आहे जवळपास. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सराव आपण करत राहणार आहोत. जस्ट अ मिनिट गाईज. बघ काय झालं, अर्पित सुरुवातीपासून 11वा होता, मोनू पंक्तीच्या शेवटून कितवा होता? 7वा होता. आणि जर अर्पित आणि मोनू यांच्यामध्ये 5 जण असतील तर विक्रेत्याने एकूण किती तिकीटे विकली होती ती शोधा. एका व्यक्तीने एकच तिकीट खरेदी केलंय. 11 7 5 11 7 18 18 5 23 23 काय आलं? आपलं उत्तर आलं 23. पर्याय डी जे आहे ते आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25. अच्छा, आता इथे बघा काय केलंय. रँक इंटरचेंजिंगचे प्रश्न दिलेले आपल्याला. स्थानांची अदलाबदल केलेले बघायला भेटते. स्थानांची अदलाबदल केल्याचे बघायला भेटते. एका रांगेमध्ये विनय डाव्या डोकापासून 20वा होता. विनय डाव्या डोकापासून 20वा आहे.
आणि कृतिका उजव्या टोकापासून 19व्या स्थानावर आहे. कृतिका उजव्या टोकापासून 19व्या स्थानावर आहे. जेव्हा आपण त्यांची स्थिती अदलाबदल करतोय तेव्हा कृतिका उजव्या टोकापासून 71व्या क्रमांकावर येते. तर त्या रांगेमध्ये एकूण किती लोक आहेत बघ. कृतिका उजव्या टोकापासून 71वी येते. तर रांगेमध्ये किती लोक आहेत हे काढायचे. तर आपल्याला सिंपल सी गोष्ट काय शिकवली मी तुम्हाला, लेफ्ट प्लस राईट -1 करायचं. बघा नवीन स्थान ओल्डर पोझिशन. बघा टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट -1. लेफ्ट होतं 20, राईट होतं 71. 91 वजा 1 90. ही उत्तरं आलीच पाहिजेत, प्रत्येकाची आली पाहिजेत. ठीक आहे. काल आपण रँक इंटरचेंजिंग शिकलेलो आहे, त्यामुळे हे याच्यावर आपला जास्त टाइम जाता कामा नये. उत्तर लगेच आले पाहिजेत. उत्तर पर्याय डी फायनल असेल. व्हेरी नाईस, क्या बात आहे. चला आता पुढील प्रश्न बघा. मुलांचा एक कॉलम आहे. एक मुलांचा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये बघा अनिल जो आहे तो पुढून 15व्या क्रमांकावर आहे. अनिल पुढून 15व्या क्रमांकावर आहे. बघा समजून घ्या. अनिल इथे आला, टॉप वरून 15व्या स्थानावर आहे. लिहिलं मी. अच्छा बघा जेवढे त्याच्या समोर होते म्हणजे त्याच्या पुढे जेवढे होते त्याच्या 3 पटीने मागे होते. म्हणजे इकडे मागे किती येतील, 14 गुणिले 3 42 जण. 14 पुढे 42 जण मागे, असं झालं. आता अनिल आणि कॉलमच्या शेवटून 7व्या मुलामध्ये किती मुले आहेत असं विचारलं. बघा अनिल इथे आहे, जो बॉटम वरून जो 7वा मुलगा आहे, इथे बॉटम वरून 7वा मुलगा आला. आता या दोघांमध्ये किती जण आहेत बघा. हा टॉप वरून 15वा होता, हा बॉटम वरून 7वा होता. या दोघांमध्ये किती जण आहेत. आता हे 42 मधून हे 7 गेले तर 42 वजा 7 केले किती भेटतील, 35 जण. बघा 7 अधिक 35 42. त्याच्या मागे 42 जण होते ना टोटल, 42 जण होते टोटल. लक्ष देऊन ऐका रे. बघा अनिलच्या मागे 42 होते, इथून 7वा हा व्यक्ती आला, म्हणजे हे 7 सोडले तर 35 उरले ना. 7 अधिक 35 42. त्याच्यानंतर अनिल येतोय म्हणजे 35 जण मध्ये येणार आहे. ते आपलं उत्तर आलं पाहिजे पर्याय सी. इथे डेटा इनएडिक्वेट जर सिलेक्ट केलं तर उत्तर चुकीचं येईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न होता तो आपल्याला सॉल्व्ह होईल. जर आपण फॉर्म्युलानुसार करायचं असतं तर आपल्याला कसं करावं लागलं असतं. अनिल टॉप वरून 15वा होता, बॉटम वरून तो 43वा आला असता, कारण त्याच्या मागे 42 जण होते, म्हणजे बॉटम वरून तो 43वा आला असता. बॉटम प्लस टॉप केलं असतं आपण तर टोटल भेटले असते 15 अधिक 43 किती झाले 58 वजा 1 57. म्हणजे टोटल होते या रांगेमध्ये 57 जण. आणि मग आपल्याला मिडलला किती जण आहेत हे विचारलं होतं. मेड काढते वेळेस आपण काय करतो, टोटल मायनस लेफ्ट प्लस राईट. टोटल होते 57 वजा हा बॉटम वरून 7वा, हा 15वा, 7 अधिक 15 22. 57 मधून 22 गेले किती राहिले 35. मिडलला किती जण आहेत 35 जण. आपण डायरेक्टली डायग्राम वरून उत्तर दिलंय. जर आन्सर काढायचं असतं फॉर्म्युलानुसार तर या पद्धतीने आपण काढलं असतं. पहिले आपल्याला टोटल काढावे लागेल, त्याच्यानंतर आपल्याला मिड काढावं लागेल. 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. इथे आपल्याला फक्त मांडणी बघून उत्तर देता येणार आहे. ठीक आहे. तर ही बेस्ट मेथड असणार आहे ज्याच्यानुसार तुम्हाला डायरेक्टली उत्तर देता येईल. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे बोलूयात आता. प्रश्न क्रमांक 27. क्वेश्चन नंबर 27. बघा आता जो मिडलला जो व्यक्ती असेल, मिडलला जो व्यक्ती आहे त्याचा क्रमांक शोधणे असा एक टाइप आपण दिला होता. आपण मिड फाइंड आउट करणं हे तर बघितलंच होतं. आणि एक मध्यभागी असलेला व्यक्ती जो आहे त्याचं डावीकडून किंवा उजवीकडून स्थान शोधणे, 2 व्यक्तींच्या मध्ये बसलेल्या व्यक्तीचं स्थान शोधणे असा एक टाइप दिला होता आपण. तोही आता इथे कव्हर होऊन जाईल. बघा चला, लिओ म्हणते 10वा, अनिकेत म्हणते 12वा. ओके. ही रामन म्हणते 15वा. अच्छा, बी ए सी तिघांचेच उत्तर आलेत. लिओने फर्स्ट उत्तर दिले 12,
अनिकेत म्हणतोय 10, अनिकेत 10 म्हणतोय, रमन 15 म्हणतोय, स्नेहा 15 म्हणते. ओके, 10, 12, 15 अशी उत्तरं येत आहेत. हेच बघा रे, व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. प्रश्न आता बरोबर, आता बी 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 12 12 12 उत्तर यायला लागले. गुड जॉब. बघा आता उत्तरेकडे बघणाऱ्या विद्यार्थ्यांची रांग आहे. आयशा आणि अनिशा डाव्या आणि उजव्या डोकापासून अनुक्रमे 10व्या आणि 8व्या स्थानावर आहे. बघा, आयशा डाव्या डोकापासून 10व्या स्थानावर आहे आणि अनिशा उजव्या डोकापासून 8व्या स्थानावर आहे. काय झालं बघा, आता पुढे काय दिलं बघा, जर दुसरा एक विद्यार्थी अमेय जो डाव्या डोकापासून 12वा आहे आणि आयशा आणि अनिशाच्या अगदी मधोमध बसलाय, मग इथे जो अमेय आहे, अमेय तो डावीकडून 12वा आहे, म्हणजे बघा डावीकडून 10वा, 11वा आणि हा डावीकडून कितवा आला, 12वा आला. ठीक आहे, तो अनिशा आणि अमेय यांच्या अगदी कुठे बसलेला आहे, मधोमध बसलेला आहे. ठीक आहे. अच्छा, आता आपल्याला काय दिलंय, उजव्या डोकापासून आयशाचं स्थान काय असेल, उजव्या डोकापासून आयशाचं स्थान काय असेल असं विचारलंय. तर तुम्हाला दिसते अनिशा उजवीकडून किती होती रे, 8वी होते. 9, 10, ज्यांनी 10 हे उत्तर दिलं घाईमध्ये, त्यांनी कोणाचं स्थान सांगितलं, अमेयचं स्थान सांगितलं. अमेयचं स्थान सांगितलं. अमेयचं स्थान पाहिजे होतं का आपल्याला, नाही. बघा, हा उजवीकडून 10वा आला, हा उजवीकडून 11 आणि आयशा उजवीकडून येईल 12वी. आपल्याला आयशाचं स्थान उजवीकडून विचारलंय, म्हणजे 12वं स्थान असेल. पर्याय जो बी आहे तो बी काय असेल, आपलं उत्तर असेल. आपल्याला कधी कधी प्रश्न असाही होतोय ना की अमेय हा जो डावीकडून 12वा आहे तो उजवीकडून कितवा येईल, तर उजवीकडून 10वा कोण आला असता, अमेय आला असता, आयशा नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28वा. अच्छा बघा, एका ओळीत 75 मुले उभी होते. टोटल किती आहेत, 75 आहेत. अच्छा, परम डावीकडून 42व्या स्थानावर आहे आणि विक्रम उजवीकडून 49व्या स्थानावर आहे. अच्छा, आता परम आणि विक्रम यांच्यामध्ये किती मुलं उभी होती, ओव्हरलॅपिंग केस तिथे होणार आहे. कारण बघा, लेफ्ट राईट ही 91 बनते, लेफ्ट प्लस राईट 91 बनलं, ते 75 दिसतंय. जमेल का नाही, म्हणजे मिड काढते वेळेस आपण काय करतोय, लेफ्ट प्लस राईट -2 मायनस टोटल असं करणार. मग काय झालं, लेफ्ट होतं 42, राईट होतं 49, किती झाले, 91. 91 मधून 2 गेले 89, 89 मधून 75 गेले, किती राहतील रे, 14 राहतील. 14, 14 कुठे दिसतंय, पर्याय डी. पर्याय डी 14 हे काय असेल तर आपलं फायनल उत्तर असेल, पर्याय डी 14. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 29वा, क्वेश्चन नंबर 29.
चला पर्याय सी 104 104 104 उत्तर आलेत बघा. स्वप्नील जो आहे स्वप्नील, तो स्वप्नील डाव्या डोकापासून कितवा आहे? 44वा आहे. ठीक आहे. प्रिया जी आहे प्रिया, ती उजव्या डोकापासून आहे 26वी. जेव्हा पण त्यांची स्थिती बदलतोय, प्रिया उजव्या डोकापासून 86वी बनते. अच्छा, ही किती घरे पुढे गेली? 60 प्लेसेस शिफ्ट झाले. ठीक आहे. आपापसात जागा बदलल्यानंतर स्वप्नील डाव्या डोकापासून कितवा येईल? जर प्रिया जर 60 प्लेसेस शिफ्ट होते, ही देखील स्वप्नील देखील 60 प्लेसेस शिफ्ट होईल. 44 अधिक 60 104 उत्तर देऊन टाका. स्वप्नील डावीकडून येईल 104 क्रमांकावर. हे आपल्याला इथे सांगावं लागेल. पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर आहे. हे काल देखील आपण पाहिलं की जेवढा दुसरा व्यक्ती जेवढा प्लेसेस शिफ्ट होईल, तेवढाच समोरचा जो उर्वरित जो दुसरा व्यक्ती होता तो देखील शिफ्ट होईल. जर मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातोय, जर मी 10 किलोमीटर अंतर कापून जातोय, एकच रस्ता आहे, इथून मी 10 किलोमीटर अंतर कापून त्याच्या घरी जातोय, तर तो माझ्या घरी यायला त्याला 10 किलोमीटरच अंतर कापावं लागणार आहे की त्याचं अंतर कमी होणार आहे? नाही ना. म्हणजेच हा पार्ट जो आहे तो आपल्या लक्षात पाहिजे की बाबा प्रिया स्वप्नीलच्या जागी जाते, 60 घरं जाते, मग स्वप्नीलही 60 घरं येईल आणि तेवढंच आपल्याला वाढवून आपल्याला उत्तर देऊन टाकायचंय. कुठला फॉर्म्युला वगैरे यूज करत बसायची गरज बिलकुल नाहीये. चला, असे प्रश्न आपण केलेत ना, 2 प्रश्न आपण केलेत. मिनिमम केस वालाही केलंय आपण, मॅक्झिमम वालाही केलाय. बघूयात इथे तुमचं उत्तर काय भेटतंय आता. ABCD इथे हैदराबाद देखील दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन तुम्हाला उत्तरं द्यावी लागणार आहेत. अक्षय, संदीप, ज्योती, ऋतुजा, सायली, विशाल, प्रतीक्षा, रचना, अजिंक्य. चला, प्रॉपरली उत्तरं दिसली पाहिजेत रे, पटापट. अच्छा, सर्वांचे उत्तर काय तर 33 किंवा 15, 33 किंवा 15. ओके. स्वरांजली म्हणते सर, बाकी सर्व जरी 33-15 म्हणत असले तरी मला बी पर्यायावर जायचे सोबत. वर्षा आणि प्रतीक्षा म्हणते की सर आम्ही 32 और 17 वर जाऊ. ठीक आहे, चला. आपापल्या परीने उत्तरं देऊन झालेली आहेत. मी याला कॅन्सल करू. 34 कोणी निवडलं नाहीये, 34 कॅन्सल करून टाकतोय. चालेल. आता बाद झालं, आता उत्तरं बाद झाले. ठीक आहे, आता मी सॉल्व्ह करायला लागतोय. आता सर्वांचे लक्ष बोर्डवर राहू द्यात, सर्वांचे लक्ष बोर्डवर राहू द्यात. ठीक आहे. 32-17 येते, 33-15 येते की जे स्वरांजलीने म्हटलंय की सर माझं एकटीच उत्तर असणार आहे 33. बघूयात कोणाचं उत्तर करेक्ट येत आहे. ठीक आहे. अच्छा, आपल्याकडे रांगेमध्ये ABC हे 3 लोक आहेत. आता कोणी उत्तर टाकायचं नाही. ठीक आहे, मी एक्सप्लेन करत असताना कोणी उत्तर टाकायचं नाही, प्लीज, रिक्वेस्ट आहे. ABC हे 3 लोक आहेत. ए आणि बी दरम्यान 8 व्यक्ती आहेत. AB दरम्यान 8 व्यक्ती आहेत. बी आणि सी दरम्यान 13 व्यक्ती आहेत. बघा, बी व सी दरम्यान 13 व्यक्ती आहेत. अच्छा, जर सीच्या पुढे 3 लोक असतील, लक्ष देऊन ऐका, 1 2 3 आणि त्याच्यानंतर सी आला, सीच्या पुढे 3 जण भेटले, सी टॉप वरून आला 4था. हे इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. आता एच्या मागे 6 लोक असतील. बघा इथे मी बाजूला लिहितोय, एच्या मागे 6 जण असतील, तर त्या रांगेत किमान किती लोक असतील असं विचारलंय. बरोबर.
अच्छा लक्ष देऊन ऐका आता. बी आणि सी मध्ये किती झाले? 13 जण आहेत. इथे सी होता, इथे 13 जण ठेवले, इथे मी कोणाला ठेवलं? बी ला ठेवला. कोणाला ठेवलं? बी ला ठेवलं. अच्छा, आता इथे तुमचे कुठे सगळ्यात मोठी चुकी कुठे केली तुम्ही ते सांगतोय बघा. तुम्ही काय केलं माहितीये? ए बी दरम्यान 8 जण असतानाही, ए बी दरम्यान 8 जण असतानाही तुम्ही ए ला इकडे नेण्याचा प्रयत्न केला. राजांनो माझ्या ऐका रे, इथे ए च्या मागे जर 6 जण आहेत, तुम्हाला ए बी मध्ये 8 जण भेटतात, मग ए च्या मागे 6 जण कधीतरी येतील का रे? कधी येतील का आयुष्यामध्ये? कधीच येऊ शकत नाही. मग तुम्हाला ए ला वर नेलं, तिथेच तुम्ही सर्वात मोठी चुकी केली. कधी नेलं असता? ए च्या मागे असणारी संख्या जर मोठी असती, हे ए बी मध्ये 8 जण आहेत, ए बी मध्ये 8 जण, हा 9वा आला असता. ए नंतरचा हा 9वा होता. 9 पासून 9 किंवा 9 पासूनची पुढची संख्या असते ना, तर ए ला इकडे नेणं शक्य ठरलं असतं. आता तुम्ही जिथे नेलत ना, तिथेच तुम्ही जे आयदर ऑर केलं ना, हे दोघांची उत्तरं चुकली. आता म्हणाल स्वरांजली फक्त एकटी बरोबर आलेली आहे. ठीक आहे, कसं केलं मग? आता ए बी मध्ये किती जण होते रे? 8 जण होते. सिंपल केस होती. उत्तराने फक्त तुम्हाला फसवलंय प्रश्नाने. ए च्या मागे 6 जण एवढंच बनतंय, त्याच्या व्यतिरिक्त काय बनत नाही. जे मिनिमम असो मॅक्झिमम असो तेवढेच लोक भेटणार आहेत. आयदर ऑर भेटणं शक्यच नाहीये. ठीक आहे, बघा 3 4 4 13 किती झाले? 4 13 17 1 18 18 8 26 27 आणि 27 अधिक 6 33 जण या रांगेमध्ये आहेत. उत्तर येणारे फक्त आणि फक्त पर्याय बी. काय उत्तर आलं? केवळ 33 जण. पुन्हा बघा इथे तुम्ही काय केलं? ए ला पुढे नेऊन मिनिमम कमीत कमी लोक करण्याचा प्रयत्न केलात मान्य आहे. बी च्या पुढे आणि ए च्या मध्ये 8 जण दाखवले. मग इथे जर 8 जण हा 9वा येत आहे, तर ए च्या मागे 6 जण कसे तुमचे आले? हा प्रश्न उभा राहिला की ए च्या मागे केवळ 6 जण आहेत. मग तुम्ही हे 8 आणि हा बी 9वा कसं येईल रे? मॅच होईल का ते? बिलकुल होणार नाही. बिलकुल होणार नाहीत, म्हणजेच आयदर ऑर वाला हे पर्याय कॅन्सल होतील. राहिला फक्त आणि फक्त 33. येस, रिअली अप्रिशिएट स्वरांजली. बघा एक कॉन्फिडन्स पाहिजे की हा माझं हे उत्तर बरोबर येईलच. बाकीच्यांनी किती काही देऊ द्यात, आयदर ऑर दिलं, परंतु उत्तर चेंज न करणं या गोष्टीला महत्व असतं. समजलं? आता एकदा कमेंट करून सांगा बघू, सर्वांच्या कमेंट दिसल्या पाहिजेत. क्लिअर झालं? प्रश्न क्लिअर आहे हा? आणि बघा ए च्या मागे 9 किंवा 9 पेक्षा जास्त संख्या असती तर आपण त्याला बघा, हे 8 जण आणि हा 9वा होता. 9 असते तर बी शेवटचे असं मानलं असतं. 9 पासून पुढे असते तर ए ला आपण वर घेतलं असतं आणि मिनिमम बनवले असते. तर मिनिमम बनवले असते, ते शक्य देखील होतं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. काय दिलं बघा? एका रांगेमध्ये चेतना डाव्या डोकापासून 50व्या क्रमांकावर आहे. चेतना डाव्या डोकापासून 50व्या क्रमांकावर आहे. मिलिंद उजव्या डोकापासून 44व्या क्रमांकावर आहे. आणि जेव्हा त्यांची आपण अदलाबदल केली जागांचे, तेव्हा मिलिंद उजव्या डोकापासून 24वा येतोय. अच्छा, जर हा 24 वरून 44 वरून 24 वर येते, 20 प्लेसेस शिफ्ट होत आहे मागे असं दिसतंय, तर त्या रांगेमध्ये एकूण किती लोक आहेत बघा. हे लोक काढण्यासाठी आपण असं काढलं असतं, त्याची आपल्याला याची डिफरन्सची गरज नाहीये. कारण आपल्याला काय विचारलंय? लेफ्ट प्लस राईट -1 असं करून आपण टोटल काढू शकतो. 50 अधिक 24 74 वजा 1 73. 73 लोक या रांगेमध्ये आहेत. पर्याय सी आपलं अचूक उत्तर येणार आहे. पर्याय सी सी सी. येस, करेक्ट. मिडलला किती जण आहेत विचारलं असतं मिलिंद आणि चेतनाच्या मध्ये, तर आपण या 20 वजा 1 करून 19 आपण सांगून टाकलं असतं. असंही जमलं असतं तुम्हाला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात. 32वा प्रश्न. आता इथे कंपॅरिझन केलेली आहे. कंपॅरिझन केली बघा. पी क्यू आर एस टी यू 6 जण आहेत. आर फक्त पी आणि यू पेक्षा छोटा आहे. पी आणि यू पेक्षा छोटा कोण आहे? आर. आणि एस टी आणि क्यू पेक्षा लहान आहे. टी आणि क्यू पेक्षा लहान कोण आहे? एस. ठीक आहे, प्रत्येकाची उंची भिन्न असेल तर सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान कोण दिसतंय आपल्याला? एस दिसतंय. पर्याय तिसरा एस आपलं फायनल उत्तर येईल. पर्याय तिसरा एस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
बघा आता इथे काय दिलेलं आहे, एका रांगेमध्ये सर्वजण उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. ठीक आहे. अच्छा, हा प्रश्न लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. आता बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मांडणी बघा, व्यवस्थित मांडणी बघितली तर हे उत्तर जे आहे ते प्रॉपरली येईल, कुठलीही चुका होणार नाहीत. सर्वांनी फक्त आणि फक्त बोर्डवर लक्ष द्यायचे, कोणी ट्राय करू नका. मी जे एक्सप्लेन करतो त्याच्याकडे लक्ष द्या. उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. प्रिया डाव्या डोकापासून 15वी आहे. ठीक आहे. अच्छा, त्याच्यानंतर गरिमा उजव्या डोकापासून 19वी आहे. अच्छा, ते त्यांच्या स्थानांची अदलाबदल करतात. म्हणजे गरिमा जाईल इथे, प्रिया येईल इथे. बघा, हे प्रियाचं नवीन स्थान झालं आणि हे गरिमाचं नवीन स्थान झालं. बरोबर. अच्छा, आता इथे काय झालं बघा, आता राम जो डाव्या डोकापासून 24वा होता, तो प्रियाच्या नवीन स्थानाच्या डावीकडे 5वा होता. अच्छा बघा, राम जो होता तो डावीकडून किती होता, 24वा. हा 15वा होती, प्रिया 15वी होती पहिले. डावीकडून 15, म्हणजे हे डावीकडून 24वा, इथे कोण येते, राम येईल. रामची स्थिती तर तिथेच येणार आहे ना. आणि हा जो राम आहे हा डावीकडून 24वा होता, तर प्रियाची जी नवीन जागा आहे, प्रिया कोणाच्या जागी आली, गरिमाच्या जागी इथे. ही उजवीकडून गरिमा किती होते, 19वी, म्हणजे प्रिया उजवीकडून 19वीच असणार आहे नवीन स्थानात देखील. तर तिच्या नवीन स्थानाच्या डावीकडे 5व्या स्थानावर येते, इथून 5वा. बघा, 19, 20, 21, 22, 23, 24, म्हणजे राम उजवीकडून ही कितवा आला, 24वा आला. डावीकडून 24वा होताच, जे ऑलरेडी दिलं होतं. प्रियाच्या नवीन जागेच्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा कोण आलेला, राम. तर त्या रांगेत एकूण किती लोक असतील, तर राम वरून आपण त्या रांगेतील लोकांची संख्या शोधू शकतो. राम डावीकडून 24वा होता, उजवीकडून 24वा होता. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, एकाच व्यक्तीची दोन्ही बाजूंनी जर स्थिती माहिती असेल तर आपण टोटल फाइंड आउट करण्यासाठी टोटल इज इक्वल टू लेफ्ट प्लस राईट -1 करतोय. 24 अधिक 24 48 वजा 1 केलं 47 भेटेल आपल्याला. 47 जे की पर्याय सी काय असेल, आपलं अचूक उत्तर असेल पर्याय सी. ठीक आहे. तर या पद्धतीने हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातील, ज्यांची उत्तरं जी आहेत ते आपल्याला इथे देता आली पाहिजेत. ठीक आहे. उर्वरित प्रश्न पीडीएफ मध्ये अटॅच करण्यात आलेले आहेत, त्यांचा सराव करा. आणि येस, काही अडचणी असतील तर आपण नक्कीच त्या एक्स्ट्रा सेशन्स किंवा आपला जो शेवटला मिसलेनियस क्वेश्चनचं सेशन्स होईल त्याच्यामध्ये आपण नक्कीच पाहू. ठीक आहे. इव्हन व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेजेस करू शकता कुठला एखादा प्रश्न जर अडला तर. ठीक आहे. सेशन संपल्यानंतर रेटिंग प्रत्येकाने नक्की शेअर करा. टीचर रेटिंग, कंटेंट रेटिंग आणि ऍप्लिकेशन रेटिंग, तिन्ही रेटिंग मध्ये 5 स्टार नक्कीच अपेक्षित आहे. चला थांबूया तिथेच. हॅव अ नाईस डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.